लक्ष द्या. 9व्या प्रश्नामध्ये तुम्हाला अशी आकृती दिलेली आहे आणि आकृतीमधली माहिती प्रश्नामध्ये दिलेली आहे. काय दिलेली आहे की त्रिकोण ABC मध्ये कोण ABC म्हणजेच कोण B हा किती अंशाचा आहे? 40 अंशाचा आहे. रेषाखंड AB आणि रेषाखंड BC हे काय आहेत? एकरूप आहेत. AB आणि BC ह्या दोन्ही बाजू काय आहेत? एकरूप आहेत. त्यानंतर ABC ह्या त्रिकोणाचा बाह्य कोन जो आहे ना ACD ह्या बाह्य कोनाचा किरण CE हा काय आहे? कोन दुभाजक आहे. कोन दुभाजक म्हणजे काय? CE हा ACDचा कोन दुभाजक आहे. म्हणजे CE न ACDचे दोन समान भाग केलेत. कुठले कुठले? ACE आणि ECD दोन समान भाग केलेत. म्हणजे दोन कोण काय आहेत? एकरूप आहेत. आणि तुम्हाला विचारले काय? तर ECD ह्या कोणाचं माप विचारलं. त्रिकोण ABC मध्ये बाजू AB आणि बाजू BC एकरूप आहेत. म्हणजे त्रिकोण ABC हा कसला त्रिकोण झाला? समद्विभुज त्रिकोण झाला. आणि समद्विभुज त्रिकोणाचं वैशिष्ट्य काय असतं? तर एकरूप बाजूंच्या समोरचे कोन एकरूप असतात. म्हणजे AB च्या समोरचा कोन C आणि BC च्या समोरचा कोन A हे दोघं काय आहेत? एकरूप कोन आहेत. बरोबर. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. त्यातला B हा कोन किती अंशाचा आहे? 40 अंशाचा आहे. 180 मधनं 40 बाजूला काढा. राहिलं किती? 140. 140 ही ह्या दोघांची बेरीज आहे. A ची आणि C ची बेरीज किती आहे? 140. आणि दोघांचं माप सेम आहे. तर मग हा 70चा येईल आणि हा पण किती जाईल? 70चा. बरोबर. आता तुम्हाला कोणाचं माप विचारलंय? ECDचं माप विचारलंय. तर ECDचं माप मिळवण्यासाठी तुम्ही ACDचं माप मिळवा. ACB आणि ACB हा कोन आणि ACD हा कोन हे दोन्ही कोन कसलेत? रेषीय जोडीतील कोन आहेत. रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. मग हा 70चा आहे. तर हा कोन म्हणजेच ACD हा कोन किती जाईल? 180 मधून 70 बाजूला काढा. किती आलं? 110. तर ह्याचं माप किती येईल? 110. आणि ह्या कोनाचा CE हा काय? कोन दुभाजक आहे. 110 पैकी हा कोन झाला 55चा आणि हा कोन झाला 55चा. ECD हा कोन किती झाला? 55 अंशाचा.